त्या काळात खलनायक पिक्चर आला तर त्याच्या तोडीला खलनायिकासुद्धा आला आणि तो सावंतकुमार ताक यांचा पिक्चर होता. मी महाभारत मालिका केली आणि महाभारतमुळे मला माझा पहिला हिंदी चित्रपट मिळाला. त्याचं नाव दूध का कर्ज. अच्छा, हो, दूध दूध का तो मी कर्ज. बघितलाय. तो मराठीसुद्धा आहे, तो बायलिंग्वल आहे, हिंदी आणि मराठी. दूध का कर्ज आणि उपकार दुधाचे असं त्याचं नाव मराठीमध्ये. हां, तर त्यात आणि तो डब नाही आहे, तो म्हणजे प्रॉपर शूट केला गेला आहे. म्हणजे एक हिंदी शॉट, एक मराठी शॉट. कारण मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे त्यावेळेला मला असं म्हणायचे, ही तर मराठी इंडस्ट्रीतली श्रीदेवी आहे असं म्हणायचे मला. मराठीतली श्रीदेवी एक थोडंसं नाव होतं मराठीमध्ये आणि त्यामुळे एक मान मिळाला मराठी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, की आता त्याच्यात जॅकी श्रॉफ होता, अमरीश पुरी होते, त्याच्यात गुलशन ग्रोवर होता. असं कधीच त्यांनी मला जाणवू दिलं नाही की मी एका रिजनल फिल्म इंडस्ट्रीमधनं किंवा प्रादेशिक आता तसं पाहायला गेलं तर आता श्रीराम